ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आहेत। आता थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील आता मार्गदर्शन केलेलं आहे। आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। एकीकडे उद्धव ठाकरेंचा मेळावा आहे, वर्धापन दिन आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा आहे। एकनाथ शिंदेंचा वर्धापन दिन चालू होता आणि त्यांनी असं देखील म्हटलं आहे की जी मुस्लिम मतं आहेत ही उद्धव ठाकरेंना पडली आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी मतं आहेत ही आम्हालाच भेटलेली आहेत, म्हणजे शिवसेनेची मतं आहेत ही फक्त आम्हाला भेटली आहे। उद्धव ठाकरेंना जी भेटलेली मतं आहेत ही मुस्लिम मतं आहेत। काय सांगाल? खरं बघताना मुस्लिमांना उद्धव ठाकरेंनी अधिकार नाही दिलाय मतदान करायचा। अधिकार त्यांना मुस्लिमांना मतदान करायचा अधिकार संविधानाने दिलेला आहे। जर यांच्यात एवढी दम आहे ना तर त्यांचे मतदान कॅन्सल करायचे होते। आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची, ते बघायला गेले होते मुस्लिमांनी केले की मराठ्यांनी केले किंवा शिवसैनिकांनी केले। अहो हे गद्दार आहेत, यांना काय नुसतं बोलायला पाहिजे, फक्त सांगायला पाहिजे। अहो ते तर आता मी असं ऐकलं की ते सांगतात की त्यांच्या सभेमध्ये मुस्लिमांचे पाकिस्तानचे झेंडे होते। पाकिस्तानचे झेंडे लावायला त्यांचे गद्दार आलेले का? मिंदे गटातल्या गद्दारांनी आणून लावले का पाकिस्तानचे झेंडे? यांना काही बोलायला पाहिजे ते बोलतात। आणि ते खरं बघताना यांना जे म्हणतो ना आपण की जेव्हा द्राक्ष भेटत नाही तेव्हा म्हणतो ना, तो लांडगा म्हणतो ना की अंगूर खट्टे, तशी गोष्ट ही यांची। मात्र त्यांचा असा देखील आरोप आहे की ज्या मिरवणुका निघाल्या ठाकरेंच्या विजयी उमेदवारांच्या, त्या मिरवणुकींमध्ये देखील पाकिस्तानचे मुस्लिमांचे झेंडे फडकवण्यात आले। खरं बघताना पाकिस्तान हे भारताचं राज्य नाही आहे किंवा भारतात पाकिस्तानचे झेंडे लावणारे भारतीय आम्ही नाही आहोत। जसे ते सांगतायत ना तसे आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत आणि कट्टर हिंदुस्थानवादी आहोत। आम्हाला आमच्या देशासाठी स्वाभिमान आहे। यांच्यासारखं 50 खोके घ्यायचे आणि विक्री जातो असं नाही आहे। खोके घ्या आणि बाजूला व्हा असं नाही आहे। आम्ही आमच्या पक्षात स्वाभिमानाने राहतो, आमच्या देशात स्वाभिमानाने राहतो आणि आमच्या देशाची गद्दारी नाही करत, आम्ही आमच्या पक्षाची गद्दारी नाही करत। अशा गद्दारांचं आम्ही ऐकत पण नाही। यांना भेटले ना तर यांना जोड्यांचा हार घालणार लोक।